तर आपण पाहतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं साताऱ्याच्या फलटण जवळच्या काळज या ठिकाणी हेलिपॅडवर आगमन झालेलं आहे। नीरा देवघर प्रकल्पातील मुख्य उजव्या कॅनॉलच्या कामाचं भूमिपूजन हे थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे। तर फडणवीसांचं सध्या आगमन झालेलं आहे फलटणच्या काळज इथल्या हेलिपॅडवर आणि अगदी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी रवाना होतील। नीरा देवघर प्रकल्पातील मुख्य उजव्या कॅनॉलच्या कामाचं भूमिपूजन थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज सातारा दौरा, साताऱ्याच्या विविध तालुक्यांमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडतंय। विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडतोय। सध्या देवेंद्र फडणवीस हे फलटणमध्ये दाखल झालेले आहेत। फलटणच्या काळज इथल्या हेलिपॅडवर त्यांचं आगमन झालेलं आहे। नीरा देवघर प्रकल्पातील मुख्य उजव्या कॅनॉलच्या कामाचं भूमिपूजन अगदी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे। नीरा देवघर हा प्रकल्प एकूणच सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा जलप्रकल्प आहे आणि या परिसरातील शेती त्याचबरोबर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न या दृष्टीने विचार करता अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आणि या प्रकल्पातील मुख्य उजव्या कॅनॉलचं भूमिपूजन आज पार पडेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कॅनॉलच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे। नीरा देवघर प्रकल्पातील या कॅनॉलच्या कामामुळे अनेक गावांना मोठा फायदा होणार आहे आणि थोड्याच वेळात ते भूमिपूजन पार पडेल।